नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. कल्पनाच तुम्हाला विचित्र वाटून जाईल. बेदम मारून झालं आणि आता अमेरिकाच इराणला वाचवणार. हे गौडबंगाल काय आहे? साधारणपणे गौडबंगाल असं नसतं, पण जगाची रीत ही अशीच असते मित्रांनो. काय केलेलं आहे बघा तुम्ही. आता युक्रेन युद्धाची तुम्ही गोष्ट बघाल, तर युक्रेनच्या निमित्ताने रशियाला आत खेचून आणलं रणमैदानामध्ये. चेचून झालं. हा ठीक आहे. म्हणजे निर्विवाद विजय मिळाला नाही, ही गोष्ट आपण समजा गृहीत धरू. पण राजवट बदलली आणि ट्रम्प यांनी जणू काही रशियाशी हातमिळवणी केल्यासारख्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि आता गंमत कशी झाली आहे बघा, एवढं चेचून झालं रशियाला, त्यांची आर्थिक ताकद खच्ची केली पूर्णपणे. त्यांचे परकीय बँकांमध्ये असलेले ॲसेट्स गोठवले गेलेले आहेत. जवळ-जवळ $250 बिलियन रशियाचे युरोपच्या बँकांमध्ये पडून आहेत आणि त्याला ते हात लावू शकत नाहीयेत. गेल्या 4 वर्षामध्ये रशियाला तेलाच्या व्यापारामधून नफा कमवता आलेला नाहीये. अत्यंत अल्प दरात रशियाने तेल विकलं आणि म्हणतात ना, जसं पोट चालवलं फक्त आपलं. तेवढ्यापुरताच पैसा त्यांना मिळत होता आणि त्याच्यावर ते 4 वर्ष युद्ध लढत होते. आता परिस्थिती कशी आहे बघा. आता रशियाच्या अंगामध्ये जर का ताकद असती, सामर्थ्य असतं, तर त्यांनी बशर अल असदला सुद्धा वाचवला असता आणि त्यांनी इराणला सुद्धा वाचवला असता. हे लक्षात घ्या तुम्ही. आता सुद्धा ताकद खच्ची झालेली आहे, तरी देखील ते इराणला भरसक मदत करताना दिसतात. पण जर का ताकद खच्ची झालेली नसती, तर ते काय-काय करून बसले असते. तेव्हा आधी ह्यांना सरळ करायचं तर आधी रशियाची ताकद खच्ची करून घेतली. आता ती खच्ची करून घेतल्यानंतर त्यांना लालूच दाखवलेली आहे. काय लालूच दाखवलेली आहे? ठीक आहे, तुम्ही अमुक कराल, तर तुमचे सँक्शन्स उठवतो आणि सँक्शन्स आता तेलावरचे तर सँक्शन्स उठलेलेच आहेत. म्हणजे उरलेले आहेत अजून. पण रशियाला आता खुली मुभा मिळालेली आहे. कोणालाही तेल विका. जो कोणी येतोय त्याला विका. पण रशियाने सुद्धा फायदा घेतलेला आहे. वाढलेले दर आणि वाढलेलं उत्पादन, वाढलेला विक्री या सगळ्यामधून युद्धाचा खर्च फटक्कन जमा होईल. म्हणजे रशियाला अजिबात नकोय ते इराण युद्ध संपायला. कारण इराण युद्ध सुरू आहे, तोवर त्याला तेल विकायला बंदी नाहीये. भरमसाठ भावाने तेल विकलं जातंय. तेव्हा वसुलीचं काम करतोय आता रशिया. त्याला बेदम मारून झाला आणि आता त्याला सूट मिळालेली आहे. इथे आता इराण युद्धामध्ये काय होणार आहे बघा. इराण युद्ध, कारण एक लक्षात घ्या, की जर का रशियाला असाच तुम्ही बेजार करत बसलात, तर तो पूर्णपणे चीनच्या कळ्यात जाईल आणि रशिया आणि चीन एकत्र असले तर अमेरिकेला चीन भारी पडेल. त्यामुळे रशियाला अर्धमेला करायचा, पण त्याला पूर्ण मारायचा नाही. कारण त्याला कुठेतरी वापरायचा आहे आणि तो वापरायची वेळ येईल त्यावेळेला मेला तर तो काय तुम्हाला मदत करणार? त्याला नुसता जिवंत तर ठेवा. मग तो अर्धपोटी का होईना, पण तुमच्या मदतीला उभा राहू शकेल. इराणच्या बाबतीतही अमेरिका आता तेच करू बघते आहे. इराणला बेदम मारून झालं मित्रांनो, बेदम मारलेलं आहे. म्हणजे पहिल्या 2 आठवड्यातच सांगत होते, की जवळ-जवळ 12,300 ठिकाणी बॉम्ब टाकले गेले. आजपर्यंत ती संख्या मला वाटतं आणखी 5-7 हजारांनी वाढली आहे. 20,000, कल्पना करा, 20,000 बॉम्ब पडणार म्हणजे इराण हा भारताच्या निम्म्या आकाराचा आहे. निम्म्या आकाराचा आहे, तर किमान तिकडे ते म्हणतात त्यांचे किती ते 31 का 33 प्रांत आहेत म्हणून. आता 30 प्रांत धरू आपण. 30 प्रांतामध्ये समजा 21,000 बॉम्ब पडलेले आहेत. 21,000 बॉम्ब पडले म्हणजे काय झालं सांगा मला? किती एकेका जिल्ह्यामध्ये 700 बॉम्ब पडलेले आहेत, एकेका प्रांतामध्ये. एका महाराष्ट्रात 700 बॉम्ब पडले, तर काय होईल मला सांगा तुम्ही? तुमची 700 बॉम्ब म्हणजे तुमची राज्य 30 परत. म्हणजे प्रत्येक छोट्या जिल्ह्यामध्ये, राज्य नव्हे, महाराष्ट्राचे समजा आपण 30 जिल्हे घेतले, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणखी 20-25 बॉम्ब पडलेले आहेत. उरलंय काय मग? इराणमध्ये उरलेलं काही नाही. पूर्ण अर्धमेले करून टाकलेले आहेत. ते सिम्बॉलिकली ते सांगतात, ठीक आहे, आता ये आणि कर काय ते. कारण नष्ट करायला दुसरं काही उरलेलंच नाहीये. तेव्हा तू करणार काय? करून करशील काय? असा प्रश्न इराणनी अमेरिकेसमोर उभा ठेवलेला आहे. तर अमेरिका म्हणते, ठीक आहे, मला आता काही इंटरेस्ट नाही. माझं काम झालेलं आहे.
त्याला मी अर्धमेला केला. आता हे सगळं स्थिरस्थावर निस्तरायला त्याची 10 वर्ष जातील. तेव्हा तो जो काही अणु कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला मी खीळ घातलेली आहे. त्या अमेरिकेचं काम साध्य केलेलं आहे मी, असं ट्रम्प म्हणतात. त्या ट्रम्पना विचारलं की तिकडे अहो पाकिस्तानामध्ये तुमच्या वाटाघाटी चालल्या आहेत आणि त्या अयशस्वी झाल्या, मग काय? ते म्हणाले त्यांचं काय झालं तरी मला काहीच फरक नाही पडत नाही. डील ऑर नो डील, आय हॅव नो डझंट मेक एनी डिफरन्स टू मी. आय हॅव अचीव्ड व्हॉट आय वॉन्टेड. ट्रम्प म्हणतात मला जे पाहिजे ते मला मिळालेलं आहे म्हणून. तर त्यांना काय मिळालेलं आहे हे महत्वाचं आहे. आणि ते मिळालेलं काय आहे हे मी आता तुम्हाला सांगितलं की इराणचं कच्चीकरण करून झालेलं आहे. इराण अर्धमेला झालेला आहे. आता इथून पुढे त्याला न्यूक्लिअर प्रोग्राम ठीक करायचा, तर त्याला भरपूर काळ जावं लागणार आहे. आणि हे सगळं होत असताना इराण जर का इराणला पूर्णपणे मारला तर तर काय होईल? मध्य पूर्वेमधले जे गल्फ कोऑर्डिनेशन कमिटी जीसीसी वाले लोक आहेत ना, ते शिरजोर होतील. ते अमेरिकेच्या डोक्यावरती मिरे वाटायला सुरुवात करतील. आणि अमेरिकेला ते नको आहे. यांनी डोक्यावरती मिरे वाटण्यापेक्षा इराणला अर्धवेला ठेवा. कारण कधी ना कधी त्याचा वापर करता येतो. हा ह्याला ठोकून काढ चांगला बाबा. हा ऐकत नाही ना माझं, मग ठोक ह्याला. ते सांगणारा एक खमक्या तिकडे बसला माणूस आता त्यांचा. तेव्हा हे राजकारण कसं चालतं बघा. बेदम मारून झालेला आहे, अर्धवेला केलेला आहे. पण ते इराणचा पूर्ण जीव घेणार नाहीत. की इस्रायल किती बोंबलला तरी चालेल, परंतु इराणची ती अवस्था अमेरिका कधीही करणार नाही. कारण आज सुद्धा सौदी असेल, कतार असेल, तुर्कस्तान असेल, हे त्यांच्या कह्यातून बाहेर पडायला बघतायत. आणि त्यांना कह्यात ठेवायचं असेल तर हे राजकारण अमेरिकेला करावंच लागेल. ती त्यांची मजबुरी आहे. आणि म्हणून ट्रम्प म्हणतात डील ऑर नो डील डझंट मेक एनी डिफरन्स टू मी नाऊ. आय हॅव अचीव्ड व्हॉट आय हॅव वॉन्टेड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.